राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात। पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली। 40 तासांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। राम भक्तांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या देणगीवर डल्ला मारणाऱ्या आरोपींची SIT कडून कसून चौकशी केली जाते। या चौकशीतून आरोपींचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत। आरोपींची तब्बल 40 तास चौकशी करण्यात आली। यात राम मंदिरातला चोरीचा पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवल्याची धक्कादायक माहिती या चौकशीतूनच समोर आली आहे। चौकशीत अजून काय काय समोर आलंय ते पहा। राम मंदिराचे कर्मचारी अनुकल्प आणि अविनाश मिश्रानं दानपेटीतील कोट्यावधी रुपये चोरले। चोरीच्या पैशांचा मोठा हिस्सा त्यांनी थेट शेअर बाजार आणि ट्रेडिंग मध्ये गुंतवला। UP पोलिसांनी कारवाई करत आरोपींची तब्बल 30 बँक खाती गोठवली। चोरीच्या पैशातून आरोपींनी महागड्या गाड्या, मोकळे भूखंड आणि इतर मालमत्ता खरेदी केली। राम मंदिर दान चोरी प्रकरणातील रक्कम शेकडो कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे। हा चोरीचा पैसा आरोपींनी कुठं वळवला होता या प्रश्नावर तपासातून हे उघड झालंय। पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या चोरीच्या पैशातून आरोपींनी बक्कळ कमाई करण्यासाठी नवनवे फंडे शोधल्याचं उघड झालंय। इतकंच नव्हे तर पोलिसांनी आरोपींच्या घरातून नोटांची बंडल, सोन्याचे दागिने आणि कार जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखीन काय नवे खुलासे समोर येणार याकडे राम भक्तांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।